छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर 15 दिवसीय आंदोलनाचं आयोजन देखील करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमधील विविध ठिकाणी भांड्यांचं तोरण बांधत आज आंदोलन करण्यात येत आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे विविध आंदोलनाचं नेतृत्व करतात। प्लास्टिकचे अंडे बांधून तोरण बनवण्यात आलेलं आहे। तर अनोख्या पद्धतीने आंदोलन हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं जात आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन आता केलं जात आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत थेट जोडले जातात या आंदोलनाच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने हंडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। नेमकं मोर्चाचं स्वरूप कसं आहे आणि कुठपासून कुठपर्यंत हा मोर्चा निघणार आहे? शुभम, आपण पाहता गेल्या बऱ्याच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरला पिण्याचं पाणी मिळत नाहीये आणि या ठिकाणी ज्या काही योजना होतात त्याला विलंब झालेला आहे। त्यामुळे तुम्ही पाणी कधी देणार अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लबाडांनो पाणी द्या अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। आपण जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला आंदोलक दिसत असतील, त्यांच्या हातामध्ये रिकामे हंडे आहेत आणि ते या ठिकाणी घोषणाबाजी करतात की लबाडांनो पाणी द्या आणि त्यांनी याच्यावर जे पोस्टर आहे त्या पोस्टरवर सुद्धा लबाडांनो पाणी द्या असं वाक्य जे आहे ते लिहिलेलं आहे। आणि प्रत्यक्ष म्हणजे या ठिकाणी पाणी मिळत नाही, त्यामुळे संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 10चा वेळ दिलेला होता, मात्र हे आंदोलन करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे येणार होते, मात्र ते अद्यापही आलेले नाहीये आणि उन्हात तानामध्ये त्यांचे कार्यकर्ते त्यांची वाट पाहतायत। मात्र पाणी प्रश्न हा गंभीर आहे, हाच मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर काय सांगाल, पाणी प्रश्न गंभीर आहे, आंदोलन करताय? खूप पाणी प्रश्न आंदोलन हे गंभीर आंदोलन आहे। सगळ्यात जास्त जर त्रास होता तर सगळ्याच्या महिलाला त्रास होतो घरामध्ये। आणि या ठिकाणी एवढी परिस्थिती बेकार झाली छत्रपती संभाजीनगरची 15 दिवसाला पाणी येत नाही। आज या ठिकाणी दिवस पाणी येत नाही, तर काय सांगाल, मोकळा हंडा हातामध्ये तुमच्या? 15 दिवस पाणी येत नाही। खरं तर हे महिलांना याची झळ जास्त सोसावं लागते। पाणी कुठं पाहुणे जर आले तर पहिले पाण्याचं ट्रीटमेंट करून ठेवावं लागतं। 15 दिवस पाणी येत नाही। जर पैठण धरण जर आपल्या उशीशी असून जर छत्रपती संभाजीनगरला पाणी 15 दिवस येत नाही, खरं तर ही शोकांतिका आहे। आपण या ठिकाणी पाहता शोकांतिका आहे आणि या आंदोलनाच्या दरम्यान या ठिकाणी एक नवरदेव सुद्धा आल्याचं पाहायला मिळतंय। आपण महत्वाचं म्हणजे शहराला पाणी मिळत नाही तर नवरदेव सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे आणि पाणी प्रश्न जो आहे तो गंभीर झालेला आहे। तर नवरदेवाला सुद्धा या ठिकाणी पाणी द्या या आंदोलनामध्ये सहभागी केलेला आहे। मुंडोळ्या घालून तो या ठिकाणी स्वतः नवरदेव उभा राहिलेला आहे। म्हणजे महत्वाचा एक प्रश्न उपस्थित केला जातो की लग्न झाल्याच्या नंतर कोणाची नवीन मुलगी येईल तिने सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातो। आणि त्यानंतर या ठिकाणी आता ही संतप्त भावना जी आहे, ही प्रतीक्षा जी आहे किंवा पाण्याची जी काही वाट पाहिली जाते ती नागरिकांकडून पाहिली जाते। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जो पाणी प्रश्न आहे तो पाणी प्रश्न गंभीरतेने घेऊन या ठिकाणी 4 आंदोलने होत आहेत। आणि आता आपण महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आंदोलनामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर नवरदेवाने सुद्धा सहभागी होऊन काय परिस्थिती आहे या जिल्ह्याची, काय परिस्थिती आहे या शहराची, हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण त्याला विचारूयात काय भावना। पाणीची परिस्थिती वाईट आहे, वेळेवर पाणी येत नाही। नवरी आल्यावर पाणी वेळेवर आलं पाहिजे, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे। हा जो प्रश्न आहे, ही जी परिस्थिती आहे या ठिकाणची पाहायला मिळते। पाणी नसेल तर मग लग्न होणार कशी, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। काही ठिकाणी जर शहरात पाणी नसेल तर मुली दिल्या जात नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या ठिकाणी स्वतः नवरदेव आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे आणि आंदोलनामध्ये सहभागी होऊन या नवरदेवानं या ठिकाणी जो आहे तो निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे। शुभम, अगदी सचिन, महत्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।